गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज श्री गुरुदेव दत्त जयंती सोहळा, श्री गुरुदेवांचा जन्मोत्सव। नाशिकचं श्री एकमुखी दत्त मंदिर हे सर्वच नाशिकरांचं श्रद्धास्थान आहे। या मंदिराबद्दलची माहिती आपण थेट या मंदिराचे विश्वस्त व मुख्य गुरुजी मयूर बर्वे गुरुजी यांच्याशी आपण संवाद साधून करणार आहोत। गुरुजी, तुमचं दक्षिण न्यूज मध्ये खूप खूप स्वागत आहे। काय सांगाल, काय महती आहे आपल्या मंदिराची? नक्की, मंदिराला आपल्या साधारणतः 250 ते 300 वर्ष झालेले आहे। एकमुखी दत्त महाराजांचं हे एकमुखी रूपामधलं पुरातन मूर्ती आहे। बरोबर अनुसया माता, महालक्ष्मी माता यांचीही तिथं सुंदर अशी मूर्ती आहे। दत्त जयंतीच्या उत्सवाने 7 दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम झालेले आहे। भजनी मंडळांचे कार्यक्रम झाले, कीर्तन भजन सेवा झाली। त्याच्यानंतर इथून पुढचे उद्या 1 दिवसाचा दत्त याग हे 8 तारखेला आयोजन केलेलं आहे। तो 12 तारखेला महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे। आपले जे भाविक भक्त आहे त्यांची या एकमुखी दत्त मंदिरावर खूप श्रद्धा आहे। काय आख्यायिका आहे आपली? नक्कीच, नाशिक मधलं पुरातन मंदिर म्हटलं तरी चालेल। दत्त महाराजांची उपासना करणारे सर्वच भक्त भाविक असतात। या 7 दिवसामध्ये गुरुचरित्राचे पारायण करून जे भाविक उद्यापन करतात ते दर्शनाला ह्या पौर्णिमेच्या दिवशी दत्त महाराजांच्या दर्शनाला येत असतात। गोद्याच्या काठी वसलेलं हे मंदिर आहे। समोरच कपालेश्वर आहे, जे जगातलं एकमेव मंदिर आहे ज्या ठिकाणी नंदी नाही। तर तसं आपलं काय महत्व आहे? आपलं महत्व असं आहे का विष्णू रूपातला विग्रह आहे पूर्णपणे दत्त महाराजांच्या। एक मुख 6 हात, एक महाराजांच्या हातामध्ये त्रिशूळ, डमरू, शंख, चक्र आणि रुद्राक्ष माळा आणि कमंडलू असा हा विग्रह असल्यामुळे एकमुखीची स्थापना हे मूळ देव घर म्हणून होतं। व कालांतराने भाविकांची श्रद्धा भक्ती वाढल्याने ते मंदिर रूपात त्याचं नाव रूपाला आलं। यासोबतच जन्मोत्सव सोबत आपल्या वर्षभर कार्यक्रम चालू असतात। वर्षभर कार्यक्रमामध्ये आपण एक नगर प्रदक्षिणा पण करत असतो, त्याचंही महत्व तुम्ही यावेळेस सांगा। नगर प्रदक्षिणेचा कार्यक्रम हा गुरुप्रतिपदा फेब्रुवारी महिन्यामध्ये असतो। दत्त महाराजांच्या मूळ मूर्तीला नगर भ्रमंती केली जाते। नगरातनं पूर्ण नाशिक नगरातनं प्रदक्षिणा पालखीमध्ये मूळ मूर्तीला ठेवून प्रदक्षिणा केली जातात।